सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सुनबाई जोरात प्रचार करतायत। पुणे इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वालचंद नगर कळस गटातून दोन माजी आमदारांच्या सुना एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवतात। यामध्ये इंदापूरचे माजी आमदार दिवंगत राजेंद्र कुमार घोलप हे 1980 ते 1985 या दरम्यान 5 वर्षापर्यंत तालुक्याचे आमदार राहिलेत, तर त्यांच्या सुनबाई या वंदना देवी अविनाश घोलप या पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक रिंगणात उतरल्यात। 1985 तर 1995 हे 10 वर्षापर्यंत ते तालुक्याचे आमदार म्हणून राहिलेत। दिवंगत माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या सुनबाई वैशालीताई प्रतापराव पाटील या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत। दोन्ही सुनबाई या गटात जोरदार प्रचार करतात। श्री राजेंद्र कुमार घोलप आणि माननीय श्री अविनाश दादा घोलप तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्यापेक्षा जास्त सक्रिय आणि लोकांच्या मदतीला आणि अडीअडचणीला धावून जाणारे असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा काही फारसा फरक पडत नाही। सासरे आमदार होते त्याचा तर मला अभिमानच आहे, पण आता जी ही निवडणूक आहे ती खरं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे। कारण गेले बऱ्याच वर्षापासून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। त्याच्यात आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा, सुप्रियाताई आणि आपल्या ह्या तालुक्याचे आदरणीय आमदार दत्ता मामा भरणे यांचा सुद्धा हा विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी जे निवडणूक लढवली, त्यांना जे जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं ते खरं त्याच्यावरून ह्या विकासाच्या मुद्द्यावरती कामं बरीच झालेली आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।